नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। थर्सडेला निफ्टी फ्लॅट ओपन झाली 24,607ला आणि 24,603चा लो देऊन 24,673चा हाय दिला। त्यानंतर पूर्ण वेळ निफ्टी ही 24,670 ते 24,600 यामध्येच कन्सोलिडेट करत राहिली। लॉंग विकेंड असल्याने खूप जास्त मुवमेंट झालेली नाही। आता मंडेला 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,580 आणि 24,680 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,580 खाली ब्रेक झाले तर 24,530 हा एक डाऊनसाईड हर्डल आहे, तोही ब्रेक झाला तर निफ्टी 24,460 पहिले टार्गेट आणि 24,330 दुसरे टार्गेट हिट करू शकते। तसेच जर निफ्टीने 24,680 वरती ब्रेक केले आणि सस्टेन राहिली तर 24,740 हा एक अपसाईड हर्डल आहे, तोही ब्रेक झाला तर 24,800 पहिले टार्गेट आणि 24,900 दुसरे टार्गेट हिट करू शकते। तसेच 24,680 ते 580 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। ओव्हरऑल निफ्टी एका रेंजमध्येच कन्सोलिडेट करत आहे, सो ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। तसेच लेवल ब्रेक करून निफ्टी सस्टेन राहिली तरच चांगला ट्रेड होऊ शकेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।